बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या हिंदूंवरील अत्याचाराविरोधात राज्यभर ठिकठिकाणी आंदोलनं केली जात आहेत. आज कोल्हापुरातील तावडे हॉटेल चौकात शिवसेना ठाकरे गटाकडून बांगलादेश पंतप्रधानांच्या पुतळ्याला जोडे मारो आंदोलन करण्यात येणार होतं. मात्र पोलिसांनी निदर्शनाच्या अगोदर कार्यकर्त्यांकडील बांगलादेशच्या पंतप्रधानांचा प्रतिकात्मक पुतळा, निषेधाचे फलक आणि बांगलादेशचा ध्वज काढून घेतला. यावेळी पोलिसांनी निदर्शन करण्यास मज्जाव केला. त्यामुळे संतप्त झालेल्या पदाधिकाऱ्यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला. शिवसेना उपनेते संजय पवार यांनी पोलीस प्रशासनाचा निषेध करून हिंदूंवरील अत्याचाराविरोधात आंदोलन करणं चुकीचं आहे का, असा सवाल केला. आम्हाला आमची भूमिका मांडणे का ह्या देशामध्ये मांडाय नाही का? आल्याला साहेब पुतळे काढून घेतले, फलक काढून घेतले. अहो साहेब, कंप्लीट दादागिरी चालली सगळी. तुम्हाला जर बंद करायचं ना साहेब, सगळं 2 नंबर कोल्हापुरात चाललंय. कोल्हापुरात खून खराबा चाललाय. मटका गोळा कोण करते, लॉजवाळे पैसे गोळा कोण करते, कोण गोळा करते, ते करे पंटर काय करतायत, काय चाललंय कोल्हापुरात, हे बंद करा. हे माझं ऐका तुम्ही. पहिला 2 नंबर बंद करा सगळं साहेब. पहिला 2 नंबर बंद करा. कायदा सुव्यवस्था बिघडलाय. खून पडताय दिवसा डावल्या. काय करते पोलीस प्रशासन, काय करते एलसीबी खातं तुमचं? काय करायचं आम्हाला माहित नाही का? चलेगी नहीं चलेगी, आतापर्यंत तुम्ही निरीक्षणावर कारवाई करताय. आंदोलनकर्त्यांच्या संतापानंतर पोलिसांनी आंदोलन करायची परवानगी दिली. यावेळी आंदोलकांनी तावडे हॉटेल चौकात जोरदार घोषणाबाजी करत बांगलादेश सरकारचा निषेध केला. पोलिसांनी दादागिरी करत पुतळा, बॅनर आणि फलक काढून घेतले. याचा संजय पवार यांनी निषेध केला. बांगलादेश सरकारचा निषेध करण्यासाठी बांगलादेशचा पंतप्रधान त्यांचा पुतळ्याला जोडं मारो आंदोलन आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने आम्ही इथं जाहीर केलं होतं. परंतु हिंदू खतरे में है, बटेंगे तो काटेंगे ह्या घोषणा देऊन हे सरकार सत्तेवर आलं. पण आज हिंदुस्थानातच बांगलादेश सरकारच्या पुतळ्याला जोडे माराय नाहीत, ही दादागिरी आता महाराष्ट्रात सुरू झालेली आहे. आणि दुर्दैवानं हे पोलीस प्रशासनाने दादागिरी ह्या कोल्हापुरात सुरू केलेली आहे. आम्ही आमच्या पद्धतीने पुतळा तयार करून इथं आणला. आम्ही आमचे फलक आणले. ताबडतोब पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांची ताकद लावली, दादागिरी केली आणि पुतळे काढून घेतले, फलक काढून घेतले. हा हिंदुस्थानात आपण काम करतोय का कुठं काम करतोय, हा प्रश्न आता हिंदूंना आम्हाला पडला आहे. म्हणून हिंदू खतरे में आता खरं तर म्हणायला लागेल, खरोखर हिंदू खतरे में आलेले आहेत. एका म्हणतो ना मोठं बहुमत मिळाल्यानंतर काय घडू शकतं त्याचं उदाहरणही आहे. त्या देशामध्ये हिंदूंची खुलेआम कत्तल होते आहे, महिलांवर अत्याचार होत आहेत. ह्या देशाचे पंतप्रधान काय बोलत नाहीत. त्या मणिपूरसारखीच घटना घडते तरी देशाचे पंतप्रधान महागुरू विश्वगुरू म्हणतायत, ते काय बोलत नाही आहेत. मग बोलायचं कुणी? मग आम्ही हिंदूंनी, आम्ही शिवसैनिकांनी बोलायचं नाही, आमच्या कृती, आमच्या भावना व्यक्त करायला नाहीत. जर अशा पद्धतीने पोलीस प्रशासन दादागिरी केली असेल आणि करतायत, त्याचा प्रथम आम्ही पोलीस प्रशासन निषेध करतो. अरे पुतळ्याला जोडे मारण्यात कुणा जोडे मारायचे? मग हिंमत आहे ना, मग करा हल्ला त्या बांगलादेशवर आणि त्यांना दाखवून द्या की नाही हिंदूंवर अत्याचार मी सहन करणार नाही. ते पण दाखवत नाही, काय बोलत नाही. त्याचा निषेध करणे मी इथं आलेलो आहे. म्हणून पोलीस प्रशासनाने महाराष्ट्र शासनाचा आम्ही धिक्कार करतोय, निषेध करतोय. आंदोलनात सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, राजू यादव, अवधूत साळोखे, संभाजी भोगरे, पोपट दांगट, विनोद खोत, राजू सांगावकर, दत्ता पाटील, योगेश लोहार, शरद माळी, दीपक अंकल, शांताराम पाटील, संतोष चौगुले, सरदार तिप्पे, बाबूराव पाटील, कैलास जाधव, दिनेश परमार, अभिजित पाटील, विक्रम चौगुले, सुरेश यादव, शशी बिडकर यांच्यासह शिवसैनिक सहभागी झाले होते.